नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा थोडा भावनिक होणार आहे, कारण जेव्हापासून मला समजले की शिक्षकांच्या बदल्या होणार आहे तेव्हापासून मनात राहून एकच विचार आणि चिंता मनात सतावत होती, ती म्हणजे माझी आत्ताची शाळा आणि माझे विद्यार्थी. कारण शाळेत इतक्या वर्षापासून राहून आपल्याला शाळेत आपल्या मुलांबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल जिव्हाळा आणि आपुलकी निर्माण झालेली असते. आणि दुसरी विचार किंवा चिंता अशी वाटते की मी माझ्या विद्यार्थ्यांना सोडून जाणार आहे हे त्यांना मी कसं सांगू, त्यांना मी बदली करून जाणार आहे हे समजल्यावर ते काय रिॲक्ट करतील याची मला थोडी चिंता वाटत होती. एके दिवशी वर्गात असंच मी शिकवत होती, तर शिकवत असताना माझ्या मनामध्ये तो विचार होताच की माझी बदली होणार आहे. आणि मला शिकवता शिकवता माझ्या मनातलं विद्यार्थ्यांना कसं मी सांगू तो विचार होता. तर विद्यार्थ्यांना मी मध्येच एक प्रश्न विचारला की मुलांनो, तुम्हाला माझ्या जागी कुणी नवीन मॅडम शिकवायला आल्या तर चालेल ना? तर विद्यार्थी एकमेकांकडे बघायला लागले आणि विचार करायला लागले की मॅडम असं का विचारताय आपल्याला आज. मग मी दुसऱ्या शाळेत शिकवायला जाणार हे त्यांना मी सांगितलं आणि माझ्या जागी नवीन शिक्षिका येणार कोणीतरी. तर विद्यार्थी लगेच म्हणायला लागले की नाही मॅडम, आम्हाला तुम्हीच पाहिजे, आम्ही दुसऱ्या मॅडमांकडनं नाही, तुम्हीच आम्हाला शिकवा, असे ते हट्ट करायला लागले. आणि मग थोड्या वेळाने तर वर्गामध्ये वातावरण त्यांचं एवढं चिंतेचं होऊन गेलं की माझ्या विद्यार्थी तर काही विद्यार्थिनी तर खूप रडायला लागून गेल्या आणि अक्षरशः मला त्यांना कसं हसवू हा विचार पडून गेला की आता मी यांच्या मनातनं ही गोष्ट काढू कशी. त्या लगेच चिंता करू लागल्या की आता आपल्या मॅडम खरंच जाणार का. मला त्या सतत बोलत होत्या की मॅडम तुम्ही खरंच जाणार आहे की खोटं सांगताय. मी त्यांना बोलली की नाही गं, अजून वेळ आहे, अजून मला कुठे बदलीचं अजून लगेच पाठवायची ऑर्डर वगैरे नाही आलेली. पण तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये ती एक भीती घुसून गेली की मॅडम तुम्ही खरंच जाणार आहे का, नका जाऊ हं, तुम्हीच राहा आम्हाला शिकवायला, नाहीतर आम्ही 5वीला जाणार ना हायस्कूलला तेव्हा तुम्ही जा, आता असं मध्येच जाऊ नका, आमचं एवढे 4थीचं वर्ष पूर्ण करून जा तुम्ही मॅडम. मग मी त्यांना अशा वेळी काहीच बोलू शकले नाही, कारण की पुढे काय होणार आहे हे मलाच काही कळत नव्हतं बदलीच्या बाबतीत. तर तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहालच की विद्यार्थी माझे कोणत्या परिस्थितीमध्ये नको रडू. अगो माझी चिमणी का बरं रडते, दाखव का बरं रडते, काय झालं मला सांग, काय झालं सांग ना, व्यवस्थित बोल ना बेटा, व्यवस्थित बोल. सांग मला काय झालं, बोल ना. मी नाही जाणार ग बाई, ग माझी चिमणी. रडशील नाही ना, लाडू आहे ना, हसायचं रडायचं नाही हा. मग इकडे बघ, स्माइल कर, हास थोडी. नवीन मॅडम येतील लागा, ते पण तुला तसंच जसं होईल तसं होईल, काय करणार आता आपण, आपल्या हातात आहे का मावशी त्या बदल्या. रडू नका, शांत वाचायला आता सर्वांनी. माझ्याकडे दाखव, दिसते रडून रडून हालत खराब झाली ना पोरांची. चॉकलेट घेऊन तर असं बोल बोल करते, चालेल ना. अजून दाखव पहिले, स्माइल करून लगेच खा. चॉकलेट चल इकडे बघ, इकडे इकडे तुम्हाला अजून दाखव थोडंसं. हा असं स्माइल करायचा, रडायचं नाही. चला अजून दाखव मला, चॉकलेट खायची ना, चला स्माइल करा, स्माइल करा, स्माइल करायची मग चॉकलेट घ्यायची, स्माइल करायची मग चॉकलेट घ्यायची. रडायचं नाही, रडायचं नाही. माझा आमोल सुद्धा रडतोय, रडायचं नाही. हा स्माइल करा, स्माइल कर, स्माइल कर, स्माइल कर. जा उठून बस. या बरं द्या, इथं ठेवा असं. तुम्हाला तुम्ही चला सांगा मला आता. माझं तोंड गोड करायचं होतं, मी तुमचं केलं म्हणून. पण रडत कोण होतं मला सांगा, तुम्ही जास्त रडत होते, मग मी तुम्हाला खुश करण्यासाठी आणलं होतं की नाही. मी पण रडू होती का, असं होतं ग माझे लाडू शोडू, म्हणजे शोणू पोरं.
आता एक काम करा, हे चॉकलेट उचला आणि तुम्ही खा. मी थोडीशी चॉकलेट खाणार आहे याच्यामधनं, बाकीचे तुम्ही खा. हा, उचला. कोणी कोणी आणली, चला आपण सगळेजण खाऊ. तुम्ही खा ना मग. एवढी मोठी चॉकलेट मला नकोय. तुम्ही जे मला एवढं मनापासून मॅडमांना एवढं छानपैकी तुम्ही जे कौतुक करतात, जे बोलतात गोड गोड, मी सांगितलेला अभ्यास करता, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही मला सांगितलेलं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अभ्यास ऐकतात, खेळ खेळतात, जसं सांगितलं तसा. अजून नका टाकू चॉकलेट. आता मी नाही घेणार आहे कोणाचं. सगळ्यांनी उचलायचं आणि सगळ्यांनी खायची ती चॉकलेट. मी एकच छोटंसं तुकडं घेईल तुमच्यामधून. अरे 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 कशा अगं काय टाकलं. मला एक कॅडबरी नकोय. मी तुमच्यासाठी आणलं, तुम्ही माझ्यासाठी आणणार का? असं नाही करायचं. बघ बाई. अरे अरे नाही, बरं मी घेते एक चॉकलेट घेते. हे बघ, एक घेतलं.